सोनी, ए सोनी, कुठे गेली गडे ही? अरे ही मला आवाज खाऊन देईन नी. मला असं वाटतंय ना ही गेली असन बाजूवाल्यांची भांडणं पाहायला. हिला आहे ना काही काम धंदे नाहीये ते सोडलं तर. चिंटू, ए चिंटू, अरे कुठे गेलास तू? का हो पप्पा, काय झालं? काहून आवाज दिला मला? रे तू ये ना इकडे येऊन बस पहिले, ये इकडे लवकर. हा पप्पा बसलो आता, सांगा ना काय? रे ते मम्मी कुठे गेली? कावाच आवाज द्यायला लागलो तिला. आता मला काय माहित पप्पा, मी का थोडी तिला पाहत राहतोय कुठे गेली तर. तुझी मम्मी कुठे जाती तुला ते बी माहित नाही राहत का? अहो पण मला असं बोलशील तू? हा अहो पप्पा, मम्मी कुठे जाती कुठं नाही ते मला कसं माहित राहीन? याच आहे ना तर तुम्हाला माहिती ठेवली पाहिजे ना. ती माझी मम्मी आहे पण तुमची तर बायको आहे ना, तिच्याकडे ना तुम्हाला जास्त लक्ष ठेवावं लागन. अरे चिरकुट्या, तू आहे ना मला आहे ना पती धर्म नको शिकू. हो जास्त आहे ना चिडू नका मायावरती. चिरकुटले कुठले मला चिरकुटल्या म्हणतो तू? हा म्हणून नाही तर काय? हा छोट्या छोट्या गोष्टीवरती मायावरती चिडते तुम्ही. काही एक तर काम धंदे करत नाही आणि काय काय मग तुमचं माझ्यावरती चिडायचं? अरे मग तुम्ही ना कामच तशी करता ना तुम्ही. मला तुला विचार लागलो मी, तुला मम्मी कुठे गेली ते माहित नाही तुला? काय गरज पडली दुसऱ्याचे भांडणं जाऊन पाहायचे? हा मग चिडणी येणार का माणसाला? मुक्याच आपलं घरामध्ये काम धंदे करायचे. हा काय गरज आहे दुसऱ्यांच्या घरी जाण्याची? तसं आपल्या आपल्या घरामध्ये खायचं ना आपल्या घरातच राहायचं ना. अहो मग पप्पा तुम्ही मम्मीला बोला ना, मला काऊन बोलायला लागले तुम्ही? हा तिचा राग माझ्यावरती काढायला लागले तुम्ही तर. हा अरे पण ती तुझी मम्मी आहे ना रे. हो पण ती तुमची बायको आहे ना. तुला काही समजलं पाहिजे ना, तुम्हाला माझ्याहून जास्त समजलं पाहिजे ना. तुम्ही सांगत बसा ना तिला की कुठं घराच्या बाहेर जायचं नाही म्हणून. पप्पा तुम्हाला सांगतो बरं का मी, तुम्ही आहे ना असं आहे ना चिडत नका जाऊ. पप्पा तुम्ही आहे ना, तुम्हाला आहे ना मी एक उपाय सांगतो, तुम्ही आहे ना शांत होऊन जा. हा चिरकुट चोख्या चेहरा आहे तुमचा, तो आहे ना नॉर्मल करा पहिले आणि शांत होऊन जा. तुमचा आहे ना राग आहे ना शांत करा आता. तो मध्ये घेऊन टाका राग आता आणि शांत व्हा बरं. हा झालो. आता आहे ना तुम्ही आहे ना मनामध्ये ना 10 ते 1 पर्यंत पाडे म्हणा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता तुमचा राग शांत झाला का नाही सांगा आता? अरे माझा कस काय राग शांत होईल? हा मी का शाळेमधला जाणारा लहान मुलगा आहे का? हा मला 10 ते 1 पर्यंत पाडे म्हणा सांगतोय तू तर. माझ्याकडून पाडे म्हणून घेतो. तू सांग बरं तुला किती पाडे येते तर? येत नाही म्हणजे का तुमच्यावर नाही का मी? मग मला म्हणून दाखव बरं 9चा पाडा. 9 1 9, 9 2 18. तू शेळी आणि मी बकरा. वा 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 बेटा वा, काय मस्त पाडा म्हणला. अरे तू आहे ना माझ्या जिंदगीचे ना पुरे पाडे बिघडून टाकले तो. हरामखोरा, साधा तुला 9चा पाडा नीट म्हणताय ना? हा तू काय नाव का मुशील रे माझं? नाही मी तुमचं नाव बुडवून तुमचं. माझ्याकडे रागानं बघशील तू? हा तुम्ही केव्हापासून माझ्यावरती राग राग करायला लागले त्याचं नाही काही? कायचं करताय? काय झालं? कोण भांडणं करताय तुम्ही दोघं? कुठे गेली होती का मम्मी तू? अरे मी बँकेत गेले होते. कशाला गेली होती? काय काम होतं? तर बँकेत काय काम राहतं माहितीये ना? एंट्री मारायला गेले होते. मग आणली का एंट्री मारून? हो पासबुकच विसरले होते घरी. हा त्याच्यामुळेच मी म्हणतो ना, जे काम करायचं ते नाही करत रिकामे काम करायला जायचे आपल्या बाहेर आहे ना. मी तेच म्हणलो की ही गेली कुठं आणि कुठं नाही गेली. आता तुम्ही एंट्री करून नाही आणत तर मलाच जावं लागेल ना. आता कोणाला ना कोणाला जावंच लागेल ना. आता तुम्ही दोघं बापले का आपल्याच चालत राहता. घरी काय आणायचंय, काही वस्तू आणायच्या आहे, कुठं जावं लागतं हे नाही समजत तुम्हाला? अरे बाई तू आहे ना जास्त डोकं ना खराब करून, नाही तर तो आहे ना असे गाल लाल करण ना मग विचारून बघ. का बळजबरीच का? हे ना तुला काय म्हणतोय, तुला कुठं जायचं ना ते ना सांगून जायचं, असं गुपचाप चाललं जायचं नाही. माणसाला काळजी लागते ना. असं वाटतंय की काही वाघ गिगानं खाल्लं काय तिकडं? हा हा वाघ खाऊ राहिलं मला आणि बँकेमध्ये येतो काय वाघ मला खायला? हा नाही तर काय नुसते बापले का भांडणं करत राहते. तोंड नीट करा जरा दोघांचे आणि चांगलं राहा जरा हसून खेळून माझ्यासारखं. असं वाटू राहिलंय यायला दोघायला जस का काळ्या पाण्याची शिक्षा दिली. जाय रे तू पण जाय तिकडं. आता मी कुठं जाऊ? जाय तिकडं, जाय चुलीमध्ये जाऊन खप. लेच खडूस बाप आहे माझा. दलिंदर कुठले नुसतं दिमाग खात्रात आहे माझं. मित्रांनो बघितलं का असं राहतंय. बायको केली तर तिचे बी डोक्याला ताण, लेकरू झालं त्याचे बी डोक्याला ताण. त्याच्यामुळे ना लग्न नाही केलं ना परवडतं. कोणाचं काही टेन्शनच नाही. चला मग माझा आहे ना हा सल्ला तुम्ही स्वीकारा. हा आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि मी माझ्या कामाला लागतो. चला.
चिंटू ए